Welcome to my channel. This is our third vlog and I hope you like my previous videos. So हा vlog भीम जयंती निमित्त आपण सर्वजण बघणार आहोत आणि ही आपली 134 जयंती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही सगळे ओळखतच असाल. आपल्यासाठी त्यांनी बरंच काय केलेलं आहे. तर आम्ही सर्वजण मिळून एकत्र येऊन आमचा छोटासा वाटा असून आम्ही कॉन्ट्रीब्यूट करणार आहोत आणि त्यांनी आपल्यासाठी जे केलं आहे त्यांच्या जन्मदिनानिमित्त आम्ही हा सण साजरा करणार आहोत. सो आय होप यू लाईक दी व्हिडिओ. आपण आपल्या आदर्शांच्या प्रतिमांची पूजा करून आपण या कार्यक्रमात सुरुवात करणार आहोत. भगवान गौतम बुद्धांचा बुद्धं शरणं गच्छामि तथ्यंपि धम्मं शरणं गच्छामि तथ्यंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अतिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. पश्चिमेला तुम्ही खूप चांगलं केलं. थोडंसं पूर्व नाही एकच मिनिट म्हणतात. आमच्याकडं कुठलंही उद्यान झालेलं आहे राकेश, कुठलंही उद्यान झालेलं आहे. रिझर्वेशनच्या 3 जागा आमच्याकडे बदला इथे ह्या भागात आहेत. 3 रिझर्वेशन प्लॉट आहेत. त्यांचं तुम्ही एक मैदान आपलं गार्डन आणि एक ग्रंथालय जर केलं तर आम्ही खरंच 100% करून देऊ. गाव कमिटीला ते काम देण्यात येईल. आता महेश कॉन्ट्रॅक्टर नसेल, हा नसेल, राजनजी नसेल, 2 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून. मी सांगत नाही वामन म्हात्रे म्हणून, नंतर कोणीतरी येणार वामन म्हात्रे चॉकलेट देऊन गेला असं नाही. तुम्ही जागेचे पेपर द्या. ज्ञानेश्वर म्हात्रेच्या फंडातनं 2 कोटी रुपयाचा निधी तुमच्या त्या उद्यानासाठी या वर्षात देण्यात येईल आणि त्याची प्रोसिजर उद्यापासूनच. ज्ञानेश्वर म्हात्रे आज कोकणात आहेत. रविवारी आले की तुम्ही सर्वांनी यायचं. ज्ञानेश्वर म्हात्रेचं पत्र माननीय पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना देण्यात येईल. त्यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांकडून तो प्रस्ताव मुख्याधिकाऱ्यांना 8 दिवसाच्या आत आपण आणू. हॅलो एव्हरीवन. तर तुम्ही सर्वांनी रात्रीचा जल्लोष हा बघितला असेल. सो आता 14 एप्रिल ह्या दिवसाची सुरुवात होती आहे आणि तुम्हाला माझ्यासोबत बघायला मिळेल की खरवई येथे बदलापूर शहरामध्ये आम्ही कशी जयंती साजरी करतो. सो आय होप यू आर एक्सायटेड अँड यू लव्ह टू वॉच how we celebrate Jayanti. So I hope you are going to enjoy. So let's go. सुभेदार रामजीचा रत्न घे 14व, सुभेदार रामजीचा रत्न घे 14व, डोळे भरभरून किती का पाहावं. अशा प्रकारे आम्ही कुकर प्रेशर सारखे फ्राय झालेलो आहोत ह्या उन्हात. हमने डीप फ्राय बोल. नाही कुकर प्रेशर सारखे आता कुठे बॉईल झालोय, फ्राय नाही. नॉनसेन्स. पुढे
समाजाचे समाजसेवक थोर समाजसेवक महेश दादा आपले नेहमी सगळं आपल्याला तर या ठिकाणी आपल्या कमिटीचे सन्माननीय मार्गदर्शक आदरणीय महेशदादा जाधव, त्याप्रमाणे त्यांच्या सौभाग्यवती पत्नी प्रतिभाताई महेश जाधव, महिला संघटक. त्याचबरोबर शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस प्रतिभाताई यांनी पुष्पार्पण करायचं आहे. काय ती झारी, काय ते डोंगर, काय ते हॉटेल, पैसे भेटले $. कसे काय नारायणी आणली. ह्याला डॉलर मिळाले. हे खरी आहे. अरे दाखव ना. $1 भेटले. अरे ओरडते. बघू दे ना. चेक करू थांब. हे खरंच आहे का? खरी गोष्ट. आणली बाई फॉर्च्युनर. हे आम्हाला $1 भेटले. फोटोज खोटी आहे ती. खोटी नाही. तुम्ही लंडनला जाणार ना? लंडनचे नाहीये. US डॉलर्स अमेरिकेचे अरे असतात. शट अप. शॅबी ही आमची शॅबी शॅबी शॅबी. तुझं नाव काय शाव्या? शाव्या चांगली. हा माझा सगळ्यात फेवरेट भाचा मयंक. मयंक हाय बोल. हाय बोल. कुठे चाललो मायरा? बूम सोनू बूम चाललो. बाबू कुठे राहता? ए सोनू हुआ ये ये चालले. बाय कर दादाला. बाय 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 बिलू. परत ना काय बाय बाय. आपण आता स्टेशनला. ट्रेन मध्ये. हा ट्रेन मध्ये घरी गेले ते. पुई पुई. झाडाला मार. काय झाडाला मार. No. So I have changed my outfit again and I have wear white kurti आणि त्याच्यावर फेटा आणि मराठीमध्ये शोभणारी ही नथ. आणि आता आम्ही चाललो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावर, जो वेस्टला आहे, बलापूर वेस्टला. सो आम्ही तिकडे आता चाललेलो आहोत. style, HK style. हे नान दिसतया शोभून बाबासाहेबांच्या बोटून. हे नान दिसतया शोभून बाबासाहेबांच्या बोटून. सामने राहिले आम्हाला शिकायचंच. कारण पूर्ण जे काही आहे
तत्वप्रणाली जे आपल्याला येते समजते, पण काही विरोध होते, कधी कच्चा होते कधी पक्का होते. पण तत्वज्ञान हे सातत्याने प्रकाशित असते, प्रयोगशील असते. मानव हे बुद्धिवान आहे, सत्यशील मार्गाचा आहे, अष्टशील मार्गाचा आहे. या अष्टशिलेचा मार्ग हे परिवर्तन आहे. आपल्या अष्टांग आहे, शरीर आहे, आकृती आहे, पण मन तसा चंचल आहे, आकाशालाही जाऊन पाहणार आहे. म्हणून आपलं मन स्थिर करण्यासाठी अष्टशील शिकला पाहिजे आणि मतभेद दूर केले. बुद्धिवान हो, सुखी हो, कल्याण होत संबंध खंत संबंध संपबुद्धानुभाव संघानुभाव धर्मानुभाव साधु साधु. आपल्याला भंतूंजींनी खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. सुभेदार रामजीचा रत्नागिरी 14वर, सुभेदार रामजीचा रत्नागिरी 14वर. आता आम्ही आलेलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाजवळ. त्यांचं खूप मोठं पुतळा इथे बांधलेला आहे आणि आता आम्ही त्यांच्या पाया पडायला आलेलो आहोत. डोळे भरभरून कितीच पाहावं, डोळे भरभरून कितीच पाहावं. दुर्मिळ गाव लागा तणू मोठी शिंपल्यात, दुर्मिळ गाव लागा तणू मोठी शिंपल्यात.